हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज पण मी लास्ट व्लॉगमध्ये जो ड्रेस घातला होता तो चालला आहे, कारण की मी डेली रुटीनला 2 ड्रेस काढले आहेत. तर मग तेच रिपीट चालू असतं ना घरी असल्यावर. सो तुम्हाला तसं वाटत असेल की रोजच एकच ड्रेस घालते, बट असं काही नाही आहे. ते रिपीट होतं, कारण की डेली यूजला कसं नवीन ड्रेस घालणार असं. तर मेन पॉईंटकडे येतोय आपण. आज हळदी कुंकू आहे आणि खुशीचं बोरनान पण आहे. आणि काही ताईंनी खूप छान कमेंट केल्यात. मला 187 कमेंट आले की तू बोरनांसाठी किंवा हळदी कुंकासाठी हिरव्या कलरची साडी घाला आणि रेड कलरचे बॉर्डर आहे तिला. तर मी ती साडी वेअर करणार आहे. थोडासा मेकअप वगैरे करते, नॉर्मल हेअर सोडते. आज काही आंबडा वगैरे घालणार नाही, मी जसं आहे तसं टाकून देते. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडतोय का नाही नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्लॉग पूर्ण बघा अशी मी अपेक्षा करते. भेटूया, बाय बाय. त्यानंतर इथून मी माझ्या डेकोरेशनच्या तयारी लागले. खुशी, आई आणि मीच होतो घरी, की रुपाली आणि किशोर थोडं बाहेर गेले होते कामानिमित्त. आणि ही जी पिशवी दिसत आहे ना, एवढी माझ्याकडे 4 वर्षामध्ये डेकोरेशनचं सामान साचलेलं आहे. आणि मी काही ना काही घेतच असते. तर मला हे सांगायचं होतं तुमच्यासोबत, हे शेअर करायचं की खूप लेट होत आहे आणि खुशी काहीच करून देत नाही आहे. आणि आम्ही 6ला बोलवलं आहे ना, आता वाजले 4. केव्हा आवरायचं, केव्हा मेकअप करायचा, असं खूप सारं हे चालू आहे. आणि मेन म्हणजे खुशीचं बोरनान पण करायचं आहे. तर त्यासाठीच आधी मी हा टेबल म्हणजे डेकोरेशन करून ठेवते, जेणेकरून बोरनान झालं की मग हा टेबल ॲज इट इज तिथे ठेवला गेला तरी बी ओके होऊन जातं. सो मग माझं असं म्हणणं होतं, मी आता इथे ही अशी फ्लावर्सची म्हणजे छोटीशी केली आहे. याच्यामध्ये काहीतरी बँगल्स वगैरे ॲड करते, ते जसं छान वाटेल आहे. तर ते आणि इकडे मी हे काढलं आहे ना, हे पानाचं, मी ते इंस्टाग्रामला रील बनवण्यासाठी केलं आहे शूट. तुम्ही इंस्टाग्रामवरून बघू शकता. आणि तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स थ्रू मला हे कळालं आहे की तुम्हाला सगळ्यांना ग्रीन आणि रेड काठाची म्हणजे जी बॉर्डरची आहे ती साडी खूप आवडली. सो मग मी तीच घालणार आहे आज तुमच्यासाठी. सो तुम्ही मला भरभरून प्रेम द्या ह्या ब्लॉगला, अशी अपेक्षा करते मी तुमच्याकडून. आणि बघू पुढे काय होतं काय नाही. प्लीज व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. त्यानंतर मेन म्हणजे आमच्या हळदी कुंकाचं टिपॉय मी ऑलरेडी सेट करून ठेवलं. जास्त काही बटबट नाही केलं, पण जेवढं मला सिंपल करता येईल तेवढं केलं. आणि त्यानंतर बोरनांच्या तयारीला लागायचं होतं. पहिले असं डिसाईड झालं होतं की बोरनांचं डेकोरेशन आहे ते पहिले छोटंच करू, कारण की सगळे चॉकलेट मिक्स करावे लागतं आणि खूप गोंधळ होतो. त्यानंतर मग तसा विचार चालू होता. त्यानंतर बाहेर गेले, खुशीने मी छान अशी रांगोळी काढली. रांगोळी पण खूप साधी सिंपल काढली, कारण की ऐन टायमाला ठरलंय सगळं आजच करायचं आहे म्हणून. तसं मी 2-3 दिवसापासून तुम्हाला सांगतच होते की करायचे, पण अचानक आमचं आज ठरलं, ते केलं. आणि तुमच्यासोबत काही हळदी कुंकाचं ताट असतं आपलं, ते टिपोईवर कसं सजवायचं ते मी डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर का तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हो दीदी हे खूप छान दिसतंय, असं काहीतरी. म्हणजे मला खूप छान वाटेल, मी जे एफर्ट्स लावलेत त्याचा मला फायदा होईल असं मला वाटतंय. सो मग तिळगुळ वगैरे सगळं घेतलं होतं आणि ताटामध्ये अजून बरंचसं सामान बाकी होतं, पण मी नॉर्मल जे डेकोरेट केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. साडी वेअर करायला, कारण की खूप सिल्की टाईप आहे ही. मी जेव्हा घेतली होती ही 2500ची होती, म्हणजे 2500ची होती ही साडी. हिला घेऊन 2-3 वर्ष झाले. आणि मला सांगायला आवडेल की ही माझ्या फर्स्ट डोहा जेवणाची साडी आहे, म्हणजे बेबी शॉवरची. मी त्याच्यानंतर आत्ता वेअर केली आहे. असं घालू नाही वाटत मला ही साडी, बट ठीक आहे, आता आज घातलीच आहे हळदी कुंकाला, तर काहीतरी चांगलंच होईल माझ्यासोबत, मी असं गेस करते. आणि आता मेकअप करायला लागू. मेकअपचं मी आता लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉपर ब्लॉग पाहिजे, त्यामुळे मग मी आता काही करत नाही, डायरेक्ट तुम्हाला प्रॉपर ब्लॉगच दाखवते. तर स्टे ट्यून. आणि कशी दिसते मी नक्की सांगा. हे ना, हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. इतकं सोबर दिसतंय ना, ते छान वाटतंय ना, सिम्पल असं दिसून नाही येते जास्त, पण भारी वाटतंय ना. कशी दिसते मी मला नक्की कमेंट करून सांगा. नॉर्मल मला मेन म्हणजे मला आंबडा घालायचा होता, पण आता ते केस वॉश नव्हते केलेले आणि खूप चिपू झालेत. सो मग मी असंच काहीतरी युनिक केलं. आणि मेन म्हणजे माझे केस अशी स्ट्रेट नसतात, वरती स्ट्रेट असतात, खाली कर्ली होऊन जातात. सो असं वाटतं त्याला काही सेट वगैरे केले का, पण बट मी तसं काही नाही केलेलं. आता मी अशीच हेअरस्टाईल ठेवणार आहे. सो कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा.
सो फायनली मी रेडी झाले आहे आणि असा आहे माझा लुक. मेकअप कसा दिसतोय मी घरगुती केलेला आहे, म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते तसंच. उन्हामध्ये तर खूप छान दिसतोय, हायलायटर जास्त झालं आहे आय गेस, बट असं बघितलं तर मेकअप खूप छान वाटतोय. सो हा होता माझा लुक. साडी वगैरे वेअर केली, जास्त दागिने नाही घातले, फक्त नथ घातली गोल्डनची, म्हणजे सोन्याची आहे ती. आणि मला जास्त सोनं नाही आवडत, सो मग मी घालतच नाही. आणि हे जे मंगळसूत्र आहे हे मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे मी. जर का तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. सो कसा वाटतो आहे लुक नक्की कमेंट करून सांगा. वा खुशीला काय आणलं? अयो खुशीला किती छान फ्रॉक आणला. आता बोरनांचं सगळं रेडी झालंय आणि खुशी इतका त्रास देते, तिला हे सगळं पाहिजे आणि ती सगळं विचकावतीये. मग मला कळत नाही मी काय करावं. सो आता लवकरच आम्ही सुरुवात करतो आहे. सो स्टे ट्यून. आणि कसं वाटतंय आमचं हे बोर नान मला नक्की कमेंट करून सांगा. आता करूया सुरुवात. इथून काही मी तुम्हाला पुढे चॉकलेट्सच्या काही क्लिप्स दाखवते, जे की मी पहिलं केलं होतं आधी आणि त्याच्यानंतर थोडं वेगळं केलं आहे. तुम्हाला कोणतं आवडलं हे नक्की कमेंट करून सांगा. जसं फर्स्ट टाईम बोर नानच्या टाईमला झालं होतं तसंच आताही झालं आहे. मस्त टिपोय वगैरे सजवून घेतले होते, खूप छान छान फोटोज पण काढलेत, ते मी तुमच्यासोबत लवकरच इंस्टाग्रामला शेअर करणार आहे. आणि इथं माई आणि सगून आताही लवकरच आल्या होत्या, बाकीच्या लेडीज यायला थोडा टाईम होता. सो मग खुशीला गजरा वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं. आणि इथून पुढची मज्जा बघा, खूप छान वाटेल तुम्हाला बघायला. त्यानंतर बोरनांच्या ओवळायच्या आधी किशोरबाईने रुपालीने एक क्लिप घेतली, त्यानंतर आम्ही दोघांनी पण घेतली, कारण की नंतर खूप कुंकू वगैरे लावले जातं तर फोटो छान निघत नाही. पण कुंकूमध्ये पण छान दिसतात फोटो. पण आम्हाला क्लिप्स घ्यायच्या होत्या ऑलरेडी, कारण त्यांना थोडं बाहेर काम होतं. सो मग आम्ही पटपट आवरत होतो, जेणेकरून लवकर व्हावं सगळं असं. कस काय तुमच्या मंडळीत टाकलं मग नाही म्हणत काढा. छान छान कस काय मंडळीत छान. मग सगळ्यांची एका एका बारीने सगळ्यांनी ओवाळलं पण छान. आणि 5-5 जणांनी मिळून बोरनांचं स्नान पण केलेलं आहे. सो तुम्हाला बघायला खूप भारी वाटत असेल ना हे, तर आम्हाला तेवढे एफर्ट्स पण टाकावे लागले. सो भारी वाटतंय मला हे सगळं बघताना. खुशी खूप शांत बसलेली होती. नंतर सगळ्यांनी एकेकीने ओवाळल्यानंतर आम्ही फायनली नंतर बोरनांच्या याच्यासाठी लागलो. आणि त्यापुढेच हळदी कुंकाचा पण कार्यक्रम आहे. सर तुम्ही हे बघायला विसरू नका, कारण की खूप छान छान नावं घेतली आहे सगळ्यांनी. खूप एन्जॉय होणार आहे आणि तुम्हाला पण ऐकायला खूप मज्जा येणार आहे. सो बघा पुढे काय काय होतं काय काय नाही, मला नक्की कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा वाटतो. खुशी त्या कसं हसते. खुशी ए खुशी बस उभा घ्या, उभा एक जण उभा घ्या. 1 2 3 स्टार्ट. हर हर महादेव. बोरगर पडले तर आवाज तुझ्या
नाव घ्या नाव घेते सौभाग्य माझे भागात पोपट आले गमतीला दसऱ्याचं नाव घेते सावाच्या पंक्तीला शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धना आकाश रावांच्या जीवावर जीवन ते आलंच नाही त्यात विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने आकाश रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने चांदीच टाटा स्वामी जिल्हा भाऊसाहेबांचं नाव घेते गाडीकडची काढणे थांब 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 हा सप्तरंगी समया पंचरंगी वाती अमलराव माझे पती आणि मी त्यांचे सौभाग्य काळी कपिली गाडी करी संक्रांतीचं नाव घेते संक्रांतीचं हा जोरात जरा हा गेला निवडून गेला चिवड्या करते ताजा ताजा गोरखनाथांचं नाव घेते पहिला नंबर माझा संपलं वाटतंय हा आता आता चालू करायचं नाव घेते सार्वजनी भाषा गेला थांबा थांबा हा अंजना माझं नाव संजय माझे पती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते अखंड राहो सौभाग्य चाफा बोले ना चाफा चले ना साहेबांशिवाय माझं पान चाले ना आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून किशोररावांचे नाव घेते तुमचा मान राखून सासऱ्या आहेत मायाऊ सासऱ्या आहेत मावशी शरदरावांचं नाव घेते भरतरावांचं नाव घेते तुमचा मान असं बसा मी तुमच्यासोबत बसते उभे राहा तोंड काढे येते इकडे तोंड फायनली आता सगळं आवरलं आहे आणि असं होतं आमचा हळदी कुंकाचा प्रोग्राम. तुम्हाला कसा वाटला आहे कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि काहीतरी अजून ॲड करायला पाहिजे होतं का डेकोरेशनमध्ये बोरणांमध्ये ते पण सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की थंबनेल द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच मी तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.